मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल, गावोगावी महिला बचत गटांनी किती मोठं काम केलं आहे। छोट्या छोट्या बचतीतून निधी उभा करून स्वतःचे व्यवसाय सुरू केले, रोजगार निर्माण केला आणि अनेक कुटुंब सक्षम केली। पण एक समस्या नेहमी आडवी येते, घेतलेल्या कर्जावरचं जड व्याज। हेच व्याज अनेक गटांच्या स्वप्नांवर पाणी फिरवतं। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या महिला बचत गटासाठी व्याजदर सवलत योजनाबद्दल। जी योजना खरंच महिलांच्या हातातील ताकद अनेक पटीने वाढवते। या योजनेत जेव्हा महिला बचत गट बँका किंवा सहकारी संस्थांकडून कर्ज घेतात, तेव्हा त्यांच्यावरचं व्याज पूर्णपणे गटाला भरावं लागत नाही। सरकार त्यातील मोठा हिस्सा स्वतः उचलतं, म्हणजेच गटाला कमी व्याजदर भरावा लागतो। यामुळे महिलांना व्यवसाय सुरू करणं किंवा वाढवणं सोपं होतं। नवीन उपक्रम, छोटे उद्योग, घरगुती व्यवसाय हे सगळं सहज शक्य होतं, कारण आर्थिक ओझं खूप कमी झालेलं असतं। ही सुविधा केवळ नोंदणीकृत महिला स्वयंसहायता गटांना मिळते, जे नियमित बचत व कर्ज व्यवहार करतात आणि बँक किंवा संस्थांमार्फत कर्ज घेतात। त्यांना योजनेचा लाभ थेट त्यांच्या खात्यातून मिळतो। अर्ज प्रक्रिया गुंतागुंतीची नाही। गटाने आपल्या बँकेकडे किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांकडे संपर्क साधायचा असतो। त्यानंतर व्याज सवलतीचा फायदा थेट बँक व्यवहारातून मिळतो, म्हणजे महिलांना वेगळा पाठपुरावा करावा लागत नाही। एकंदरीत ही योजना म्हणजे महिला बचत गटांना दिलेला खराखुरा आधार आहे। कमी व्याजदर म्हणजे अधिक संधी, आणि या संधीमुळे महिलांच्या हातातील ताकद अजूनच मजबूत होते। मित्रांनो, महिला बचत गट म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा। तुमच्या गावातल्या गटांना ही माहिती नसेल तर त्यांना नक्की माहिती द्या। कदाचित तुमच्या सांगण्यामुळे एखाद्या गटाचं स्वप्न सत्यात उतरेल।